महाराष्ट्र विधानसभा के मानसून सत्र के दौरान 10 जुलाई को विधान परिषद में महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना के अध्यक्ष एवं विधान परिषद सदस्य अभयंकर ने अल्पसंख्यक माध्यम के स्कूलों और मुंबई के अनाधिकृत घोषित स्कूलों का मुद्दा जोरदार ढंग से उठाया। उन्होंने सरकार से पूछा कि जिन क्षेत्रों में उर्दू, हिंदी, कन्नड़ और तेलुगु भाषा समुदाय की पर्याप्त आबादी है वहां स्वयं वित्त पोषित सेल्फ फाइनेंस स्कूलों को मान्यता दी जाती है, लेकिन बिना अनुदान आधार पर नए स्कूलों को अनुमति क्यों नहीं दी जा रही है और क्या सरकार इस दिशा में निर्णय लेगी। अभयंकर ने दूसरा महत्वपूर्ण सवाल मुंबई के 229 अनाधिकृत घोषित स्कूलों को लेकर उठाया। उन्होंने बताया है कि इनमें 157 स्कूल अल्पसंख्यक समुदाय से जुड़े हैं जिन्हें केवल भवन या जगह की कमी के आधार पर अनुमति नहीं दी गई। उन्होंने कहा कि इन स्कूलों में पढ़ने वाले करीब 50,000 विद्यार्थियों का भविष्य दांव पर है और सरकार से पूछा कि क्या इन स्कूलों को नियमित करने के लिए कोई ठोस कदम उठाए जाएंगे। इन दोनों सवालों पर राज्य के मंत्री नरहरि झिरवाल ने विधान परिषद में सरकार की ओर से जवाब दिया। सरकार का पक्ष और इन महत्वपूर्ण मुद्दों पर मंत्री का विस्तृत उत्तर जानने के लिए पूरा वीडियो देखें, जिसमें अल्पसंख्यक शिक्षा और हजारों छात्रों के भविष्य से जुड़े अहम सवालों पर चर्चा की गई। एक मिनिट होऊ द्या, मी देतो तुम्हाला बोल। सभापती महोदय, या वर्षासाठी एवढे पैसे दिलेत अशी यादी तुम्ही देऊ शकाल का मला? सन्माननीय सभापती महोदय, पटलावर माझ्याकडे आता माहिती उपलब्ध नाही आहे, मी पटलावर धन्यवाद। संबंधित यादी स्पेसिफिक विचारा अभयंकरजी, मी थांबवेन तुम्हाला। उपलब्ध मला आपल्याला उपलब्ध एकदाच संधी आहे फक्त आता जरी असेल तरी स्पेसिफिक विचारणार तर नाही तर मी मध्ये थांबवणार, विनंती आहे। काही अल्पसंख्याक माध्यमाच्या शाळांची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यामध्ये उर्दू, हिंदी, कन्नड, तेलुगू याची वस्ती असणाऱ्या भागामध्ये त्या माध्यमाच्या मागण्या आहेत। परंतु आपण आता स्वयंअर्थसहाय्यचं धोरण स्वीकारल्यामुळे त्यांना विना अनुदान अशा स्वरूपामध्ये शाळा आपण देत नाही। ते आपण देणार आहात काय, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरं, मुंबईमध्ये 229 शाळा ह्या अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या आहेत, त्यामध्ये 157 शाळा अशा आहेत की ज्या अल्पसंख्याकाच्या आहेत। केवळ जागा कमी आहे तेवढ्या एकट्या कारणामुळे या शाळांना परवानगी दिल्या गेलेली नाही शासनाच्या वतीने, त्यामुळे तिथे शिकणारे जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर त्या शाळा आपण नियमित करून देणार आहात, मंत्री महोदय कमी अल्पसंख्याकाच्या करून देणार आहात का? साहेब थोडं राहिलेलं आहे पायाभूत। मंत्री महोदय तुम्ही बोला, मी ऐकतोय। महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे। मुंबईमध्ये ज्या एवढ्या शाळा चालू आहेत त्या नियमित केल्या जातील का? शिक्षणासारखं पवित्र कार्य या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या शाळेला ते म्हणतायत मंजुरी तुम्ही देणार आहात का? मंजुरी देणार। हो, अभयंकरजी मंजुरी देणार म्हणतायत अडबळी।